नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या YouTube चॅनल मध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सरळ सेवा, MPSC तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारे चालू घडामोडीचे प्रश्न दररोज सकाळी 6 वाजता आपण या व्हिडिओद्वारे घेऊन येत असतो. आज 18 एप्रिल 2026 महत्त्वाचे 18 प्रश्न जे हमखास परीक्षेत येतात असे स्मार्ट पद्धतीने तयारी करण्यासाठी आपण चालू घडामोडीवाला सोबत आज बघणार आहोत. आणि मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक सूचना: जर तुम्ही मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरतीची तयारी करत असाल तर त्या संदर्भातले 7 व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेले आहेत. 2 प्लेलिस्ट नुसार आपण ते ऍड केलेले आहे, तर आपल्या चॅनलवर जाऊन ते बघून घ्यावे. आणि त्याला तुम्ही जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आणि सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 1. हिमाचल प्रदेशने 15 एप्रिल 2026 रोजी आपला कितवा स्थापना दिन साजरा केला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 79वा, ऑप्शन सी. बघा, हिमाचल प्रदेशचा 79वा स्थापना दिवस कधी कधी साजरा झाला? दिनांक 15 एप्रिल 2026 ला. 79वा स्थापना दिवस आहे. 15 एप्रिल 1948 ला हिमाचल प्रदेशची स्थापना झाली 30 संस्थानिक रियासतींच्या विलिनीकरणाने. ठीक आहे. तर केंद्रशासित प्रदेश 1 नोव्हेंबर 1956 ला बनला. पूर्ण राज्य बनले 25 जानेवारी 1971 ला आणि भारताचे 18वे राज्य झाले. सध्याचे मुख्यमंत्री आहे सुखविंदर सिंग सुक्खू. आणि 2 राजधान्या आहे. शिमला ही उन्हाळी राजधानी आहे आणि धर्मशाला ही हिवाळी राजधानी आहे. विधानसभेच्या 68 जागा आहेत, राज्यसभेच्या 3 जागा आहेत, तर लोकसभेच्या 4 जागा आहेत. दुसरा प्रश्न क्रमांक 2. FICCI म्हणजे फिक्कीच्या महासचिवपदी 15 एप्रिल 2026 पासून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? म्हणजे नुकतेच नवीन नियुक्तीवरचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे अनंत स्वरूप, ऑप्शन सी. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री म्हणजे फिक्कीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 1927, ऑप्शन सी. फिक्कीचे नवे महासचिव अनंत स्वरूप. नियुक्ती 15 एप्रिल 2026. अनंत स्वरूप हे 1992 बॅचचे भारतीय रेल्वे पर्सनल सेवाचे अधिकारी आहेत. 30 वर्षांपेक्षा अधिक अनुभव आहे. अनंत स्वरूप यांनी WTO मध्ये भारताचे पहिले सचिव म्हणून काम केले आहे. फिक्की बद्दल माहिती. फिक्की म्हणजेच फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ची स्थापना 1927 ला झाली. मुख्यालय आहे नवी दिल्ली. सध्याचे अध्यक्ष आहेत अनंत गोयका. कल्पना महात्मा गांधी यांची होती, तर संस्थापक पुरुषोत्तम ठक्कर. उद्देश भारतीय उद्योग, व्यापार आणि अर्थव्यवस्थेचे प्रतिनिधित्व करणे आणि धोरण निर्मितीमध्ये योगदान देणे. प्रश्न क्रमांक 4. भारतीय लष्कराने त्रिशक्ती कॉर्प्स सिक्कीम मधील पहिले बॉर्डर व्हिलेज कम्युनिटी रेडिओ सेंटर कोणत्या नावाने सुरू केले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, रेडिओ सिक्कीम सुंदरी. बघा, भारतीय लष्कराने सिक्कीम मध्ये सीमा रेडिओ स्टेशन सुरू केलेले आहे. सिक्कीम राज्यातील पहिले बॉर्डर व्हिलेज कम्युनिटी स्टेशन रेडिओ स्टेशन आहे हे. तर हे स्टेशन उच्च पर्वतीय दुर्गम सीमा भागातील लोकांना विश्वसनीय माहिती, स्थानिक बातम्या, हवामान अंदाज आणि सरकारी योजना पोहोचवण्यासाठी सुरू करण्यात आले आहे. स्टेशनचं नाव काय? परत एकदा बघा, रेडिओ सिक्कीम सुंदरी. 88.4 FM. ठिकाण पूर्व सिक्कीम, सीमेवरचे गाव आहे. सुरू केलं भारतीय लष्करानं त्यांच्यामधल्या त्रिशक्ती कॉर्प्सना. उद्देश काय आहे? दुर्गम सीमा भागातील संवाद सुधारणे आणि माहितीचा अभाव दूर करणे. आणि हे सिक्कीम मधील पहिले बॉर्डर व्हिलेज कम्युनिटी रेडिओ सेंटर रेडिओ स्टेशन आहे. प्रश्न क्रमांक 5. विस्डेन क्रिकेटर्स अल्कमॅन 2026 मध्ये महिला क्रिकेटर ऑफ द वर्ल्ड म्हणून कोणाची निवड करण्यात आली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे दीप्ती शर्मा, ऑप्शन सी. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 6. विस्डेनच्या 5 क्रिकेटर्स ऑफ द इयर 2026 या यादीत किती भारतीय खेळाडूंचा समावेश आहे?
आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी 4. प्रश्न क्रमांक 7, 2026च्या विस्डेन पुरस्कारामध्ये लीडिंग T20 क्रिकेटर ऑफ द वर्ल्ड हा मान कोणत्या भारतीय खेळाडूला मिळाला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे अभिषेक शर्मा, ऑप्शन सी. विस्डन पुरस्कार 2026 नाव आहे विस्डेन क्रिकेटर्स अल्कमॅन 2026. याची स्थापना 1865 मध्ये करण्यात आली. तर जगातील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठित क्रिकेट पुस्तिका आहे. प्रकाशक आहे ब्लूम्सब्युरी ब्लूम्सबरी. तर दरवर्षी प्रकाशित केली जाते. क्रिकेटचे बायबल याला म्हणतात. उद्देश आहे क्रिकेटची वार्षिक विश्वकोशात्मक माहिती आणि पुरस्कार देणे. भारतीय क्रिकेटपटूंनी 9 पैकी 7 प्रमुख पुरस्कार यावर्षी जिंकलेले आहे. तर विस्डन ट्रॉफी शुभमन गिल एका टेस्ट मधील सामन्यातील सर्वोत्तम कामगिरीसाठी मिळालेली आहे. तर पुरुष क्रिकेटर ऑफ द वर्ल्ड मिशेल स्टार्क, ऑस्ट्रेलिया. महिला क्रिकेटर ऑफ द वर्ल्ड दीप्ती शर्मा, भारत. 5 क्रिकेटर्स ऑफ द इयर शुभमन गिल, रवींद्र जडेजा, ऋषभ पंत, मोहम्मद सिराज हे 4 भारताचे. तर हामिद हा इंग्लंडचा. लीडिंग T20 क्रिकेटर अभिषेक शर्मा, भारत. भारतीय खेळाडूंनी 5 क्रिकेटर्स ऑफ द इयर मधील 4 जागा जिंकल्या, जे आपण बघितलं. विस्डन क्रिकेटर्स अल्कमॅन ही क्रिकेटची बायबल मानली जाते. दरवर्षी 5 क्रिकेटर्स ऑफ द इयर, लीडिंग क्रिकेटर इन द वर्ल्ड आणि विस्डन ट्रॉफी सारखे पुरस्कार देते. बऱ्याच जणांना हे जरा किचकट वाटत असलं तरी हे खूप महत्वाचं आहे. तर प्रश्न क्रमांक 8, केंद्रीय गृह मंत्रालयाने 8 एप्रिल 2026 रोजी जाहीर केलेल्या माहितीनुसार सध्या देशातील किती जिल्हे नक्षल प्रभावित आहेत? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी 0, म्हणजे एकही नाही. बघा, भारताचा एकही जिल्हा आता नक्षलग्रस्त नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ही माहिती आहे. पहिलीच वेळ आहे की 50+ वर्षाच्या नक्षलवादानंतर अधिकृत घोषणा करण्यात आली. देशात 9 नक्षल प्रभावित राज्यांना पत्र लिहून शासनाची माहिती. 8 एप्रिल 2026 रोजी केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यांना अधिकृत पत्र पाठवून हे जाहीर केलंय. तर 31 मार्च 2026 नंतर झालेल्या व्यापक सुरक्षा समीक्षेनुसार देशातील कोणताही जिल्हा नक्षलग्रस्त राहिला नाही. 2014 मध्ये नक्षल प्रभावित जिल्हे होते 126. त्यामध्ये 9 राज्य नक्षल प्रभावित होते: आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, तेलंगणा आणि पश्चिम बंगाल. महाराष्ट्रात गडचिरोली सारखे जिल्हे पूर्वी नक्षलग्रस्त होते, आता पूर्णपणे बाहेर आहेत. तर अमित शहा यांनी 31 मार्च 2026 पर्यंत नक्षलवाद संपवण्याची डेडलाईन दिली होती आणि त्या अगोदरच यश मिळालेलं आहे. प्रश्न क्रमांक 9, पश्चिम आशियातील कोणता देश सध्या हिजबुल्ला सैन्य गट आणि इस्रायल मधील संघर्षामुळे चर्चेत आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, लेबनान. प्रश्न क्रमांक 10, 2026 मध्ये मांडण्यात आलेल्या 131व्या घटनादुरुस्ती विधेयकानुसार लोकसभेच्या एकूण जागा 543 वरून किती पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 850, ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 11, 131व्या घटनादुरुस्ती विधेयकाद्वारे संविधानातील कोणत्या कलमात बदल करून लोकसभेची रचना सुधारली जाणार आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे कलम 81, ऑप्शन सी. बघा, 131व घटनादुरुस्ती विधेयक 2026 मुख्य उद्देश काय आहे? लोकसंख्येनुसार लोकसंख्या वाढ, प्रतिनिधित्व समायोजित करणे, उत्तर भारतातील जागा वाढवणे आणि महिलांचे प्रतिनिधित्व वाढवणे. विधेयक काय आहे? तर हे संविधानातील 131वी घटनादुरुस्ती आहे. लोकसभेच्या जागा 543 वरून 850 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. यात 815 जागा राज्यांसाठी तर 35 जागा केंद्रशासित प्रदेशांसाठी, सीमांकन लगेच सुरू करण्यासाठी आणि महिला आरक्षण तात्काळ लागू करण्यासाठी. आता बघा, सुधारित कलमे. कलम 81 लोकसभेची रचना बदल, जास्तीत जास्त 815 राज्यांमध्ये तर 850 सदस्य हे 35 सदस्य केंद्रशासित प्रदेशामध्ये, असे मिळून 850 एकूण सदस्य.
आता सध्या संसदेत कोणाकडे किती सदस्य आहेत तर ते बघा 543 सदस्यांची ही आपली संसद आहे, लोकसभा आहे. माफ करा, लोकसभेचे सदस्य आहे 543. सध्या एक जागा रिक्त आहे. तर एनडीएच्या 292 सदस्य आहे, ज्यामध्ये भाजपचे 240 आहे, तेलुगू देशम पार्टीचे 16 आहे, तर जनता दल युनायटेडचे 12 आहे, शिवसेना शिंदे गटाचे 7 आहे, लोक जनशक्ती पार्टी यांचे 5 आहे, रामविलास पासवान. तर इतर छोटे पक्ष असे मिळून 292 हे एनडीएचे आहे. तर इंडिया आघाडीचे 232 आहे, काँग्रेस, डीएमके, टीएमसी, आप, आरजेडी इत्यादी. तर राज्यसभेत एनडीएचं बहुमत आहे आणि हे विधेयक फेटाळलं गेलेलं आहे. प्रश्न क्रमांक 12. प्रधानमंत्री कुसुम योजना म्हणजेच पीएम कुसुम योजनेची मुदत केंद्र सरकारने आता कधीपर्यंत वाढवली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 31 मार्च 2027. चर्चेतला मुद्दा आहे पीएम कुसुम म्हणजे प्रधानमंत्री कुसुम ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाअभियान म्हणजेच पीएम कुसुम. सुरुवात कधी झाली? 19 फेब्रुवारी 2019 ला नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाद्वारे. मुख्य उद्देश आहे शेतकऱ्यांना ऊर्जा आणि पाणी सुरक्षा देणे, सौर ऊर्जेचा वापर वाढवणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि पर्यावरण प्रदूषण कमी करणे. योजनेचे लक्ष आहे 34,800 मेगावॅट सौर क्षमता जोडणे मार्च 2026 पर्यंत, जे की कालावधी संपलेला आहे. एकूण केंद्रीय आर्थिक सहाय्य 34,422 कोटी. तर योजनेची मुदत 31 मार्च 2026 पर्यंत, जे आता 31 मार्च 2027 पर्यंत त्याला मुदतवाढ मिळाली. तर हे चर्चेतला मुद्दा आपण याच्यासाठी घेतो की मागच्या महिन्यात 31 तारखेला याची मुदत संपली, 1 वर्षाची मुदत वाढवून दिली, तर त्या संदर्भातला प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 13. भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांनी 17 एप्रिल 2026 रोजी कोणत्या सभागृहाचे सदस्य म्हणून शपथ घेतली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे राज्यसभा, ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 14. माशांच्या प्रजननासाठी कोणत्या राज्य सरकारने 2 महिने मासेमारीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे, खूप महत्वाचा प्रश्न, याला IMP किंवा स्टार कोट करून ठेवा, कारण मासेमारीवर 2 महिने बंदी घालणं सोपं काम नाही, तर हे ओडिसा राज्यानं केलेलं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 15. नुकतीच आंतरराष्ट्रीय निवृत्ती जाहीर केलेला व्हिक्टर एक्सलन हा दिग्गज खेळाडू कोणत्या देशाचा आहे? आणि हा आहे डेन्मार्कचा, ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 16. अमेरिकेतील फ्लोरिडा येथे पार पडलेल्या US ओपन पिकल बॉल चॅम्पियनशिप 2026 मध्ये कोणत्या भारतीय जोडीने सुवर्ण पदक पटकावले? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, अर्जुन सिंग आणि आदित्य सिंग. प्रश्न क्रमांक 17. प्रसिद्ध भारतीय IT कंपनी इन्फोसिसने कोणत्या टेनिसपटूला आपला जागतिक ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्त केले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे कार्लोस अल्काराज, ऑप्शन सी. आणि प्रश्न क्रमांक 18. पुणे जिल्ह्यातील नांदोशी येथे कोणत्या नावाने भव्य मेडिकल इन्स्टिट्यूट व रुग्णालयाचा भूमिपूजन सोहळा नुकताच पार पडला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे लता आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस. तर मित्रांनो, हे होते महत्वाचे 18 प्रश्न जे हमखास परीक्षेत येतात. आलटून पालटून कसेही प्रश्न येऊ शकतात, आपण जे स्पष्टीकरण देतो त्यातून हे प्रश्न येऊ शकतात. त्यामुळे आपला दररोजचा व्हिडिओ तुम्ही सकाळी 6 वाजताचा बघत राहा. जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना सबस्क्राईब करायला सांगा, कारण कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. बिकॉज टाइम इज अ मनी. आणि जर तुम्ही अद्यापपर्यंत आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा. आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल तर तेही करून घ्या, कारण आपण तिथं मोफत PDF आणि क्विज स्वरूपात हे प्रश्न देत असतो. आणि आणखी बऱ्याचशा फॅसिलिटी आपल्या व्हिडिओ चॅनल मार्फत राबवण्यात येतात. जर तुम्ही शिपाई भरती, मुंबई उच्च न्यायालयाच्या शिपाई भरतीचा अभ्यास करत असाल तर त्या संदर्भातले 7 व्हिडिओ आतापर्यंत आपले अपलोड झालेले आहे. ते 7ही व्हिडिओ तुम्ही बघा आणि कमी वेळात जास्त अभ्यास करा, कारण
अतिसंभाव्य प्रश्न 500 प्रश्नांचे आपण 4 व्हिडिओ घेतलेले आहेत. त्यापैकी 3 व्हिडिओ ऑलरेडी अपलोड झालेले आहे आणि 4 संभाव्य प्रश्नपत्रिका आपण घेतलेल्या आहे. तेही व्हिडिओ आपले प्लेलिस्टमध्ये 2 प्लेलिस्टनुसार जोडलेले आहेत. सोबतच आपलं इंस्टाग्राम अकाउंट, फेसबुक अकाउंटही आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. सगळीकडे तुम्ही जॉईन होऊ शकता आणि शॉर्टच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला एका मिनिटात 2-3 भागामध्ये हे सगळे प्रश्न बघायला मिळतात. तर या सगळ्या गोष्टींचा लाभ घ्या. आपली सरकारी नोकरी पक्की करा. तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. थँक यू सो मच.